करण्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। दादांच्या जाण्याच्या नंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद झालेली होती, पण आता नव्याने चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा वहिनीचं नेतृत्व मान्य करून दोन्ही पक्ष एकत्रित काम करतील असं केलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की अशी कोणतीही चर्चा नाही, विलीनीकरण होणार नाही। चर्चेला फुल स्टॉप झाला होता, परंतु आता नव्यानं परत चर्चा सुरू झाली आणि आता चर्चा सुरू झाल्या असेल तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे की आदरणीय पवार साहेबांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घ्यावी आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व आदरणीय सुनेत्रा वहिनींनी करावं। सुनेत्राताई मुख्यमंत्री व्हावेत असे देखील तुम्ही म्हणत होता। हा काही विषय नाही आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थिर आहे, प्रगतीच्या दिशेनं काम करते आहे, त्याच्यामुळं या गोष्टीवर भाष्य करणं पण उचित होणार नाही असं मला स्वतःला वाटतं। जिल्हा बँकेची निवडणूक सुरू आहे, काही बिनविरोध आलेत, आता आज प्रचाराचा नारळी फोडला, काय सांगणार? राहिलेले सगळे पॅनलचे मंडळी पूर्णच्या पूर्ण निवडून येतील। बँकेच्या निवडणुकीच्या पूर्वी बँकेमध्ये कुठलंही पक्षीय राजकारण न करता एकत्रित राहण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे। त्याच्यात अशोकरावजी चव्हाण यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही सर्वांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे चुकून ज्या काही ठिकाणी निवडणूक होत आहे त्या ठिकाणी पॅनलचे सर्व उमेदवार विजय होते। सगळे सोयरे बँकेच्या निवडणूक लढत आहेत अशी देखील टीका होत आहे। लोक काय टीका करते याला नाही, बँक तर नेटवर्क वाढवण्यासाठी सर्व पक्षांनी पक्षाचे जोडे बँकेच्या बाहेर सोडून एकत्रित काम करायची भूमिका घेतली। ही भूमिका अतिशय स्वागतार्ह आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करू। मी 1-2-3 दिवस पंढरपूरला वारीला गेलो होतो, त्याच्यामुळे मी काही कार्यक्रमात सामील होऊ शकलो नाही, परंतु मी देखील त्या पॅनलमध्ये एक प्रमुख म्हणून त्यांच्यासोबत काम करेन। आपली आणि आपल्या कन्याची बिनविरोध निवड झाली, अशोक चव्हाण साहेब बिनविरोध करण्यासाठी कुठे अपयश ठरले का? मुदखेड भोकर मध्ये नाही, असं काही झालं नाही की माझं बिनविरोध झाला आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांनी सगळ्या जिल्ह्याचं पाहताना आणि शेवटी कधी पण कुठलाही नेता एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, त्यांना वाटलं विश्वासानं होईल, पण दुर्दैवाने ते झालं नाही। झालं नसेल तरी त्या मतदारसंघात अशोकराव चव्हाणांनी सांगितलेले आणि जिल्ह्यात सांगितलेले सगळे उमेदवार विजयी होते।